आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सदलगा शहरातील किसान ब्रिजच्या पलीकडील अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांचा सदलगा येथील हेस्कॉम कार्यालयावर आज मोर्चा व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर। गेल्या आठवड्यात सदलगा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे किसान ब्रिजच्या पलीकडील अनेक विद्युत खांब वाऱ्याच्या झोताने कोलमडून पडले। त्यामुळे आज 5 ते 6 दिवस परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे। त्यामुळे या परिसरातील जनावरांना, पिकांना, वास्तव्यास राहणाऱ्या लोकांना पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते। कारण दूधगंगा नदीपात्रात पाणी असून देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी होणारा त्रास दूर होण्यासाठी आज मंगळवार दिनांक 28/4/2026 रोजी सकाळी हेस्कॉम कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या समस्या दूर होण्यासाठी मागणी केली। यावेळी अभियंता पिरेरा यांनी त्वरित विद्युत पुरवठा सुरू केला जाईल असे आश्वासन दिल्याने मोर्चाधारकांनी दिलासा व्यक्त केला। या मोर्चामध्ये माजी नगरसेवक राजू अमृत समनावर, शिरीष अडके, सचिन पाटील, महावीर उदगावे, सदानंद मुतनाळे, मिलिंद पवार, अझरुद्दीन शेखजी, अण्णासाहेब डांगे, नितीन देसाई, सुभाष देसाई, महेश देसाई, चिदानंद वडगोले, महावीर उदगावे, रामचंद्र गावडे, सदानंद मुतनाळे, शांतीनाथ वंदुरे, सुकुमार कलाजे, मार्तंड अमृत समनावर, कुंडा भराडे, अभय गडकरी, प्रवीण संद्रे, विनोद तिपणावर, प्रदीप महाजन, दत्ता घोबडे, शांतगोंडा पाटील, अण्णासाहेब डांगे, ज्योतिराम खाडगे, संजय खाडगे, रमेश गळतगे, राजकुमार गौराजे, अनंत पवार, शंकर कोल्हापुरे, महेश कमते, प्रवीण कमते, शंकर कोल्हापुरे, वृषभ गौराजे, तात्यासाहेब देसाई, बाळासाहेब पाटील, आपासाहेब वंदुरे तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ಪಟ್ಟಣದ ಉತ್ತರ ಬದಿಗೆ ಇರುವ ಬಂಡೆ ಏರಿಯಾ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಲೈನ್ ಕಳೆದ 3 ದಿನಗಳಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಪರ್ಕ ಇಲ್ಲ। ಇದರಿಂದ ಹೊಲದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿರುವ ಜನ ಜಾನುವಾರುಗಳಿಗೆ ಕುಡಿಯಲು ಮತ್ತು ದಿನಬಳಕೆಗೆ ನೀರು ಇಲ್ಲದ ಅಡಚಣೆ ಉಂಟಾಗುತ್ತಿದ್ದು, ಅದೇ ರೀತಿ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ನೀರು ಹಾಯಿಸಲು ತೊಂದರೆ ಉಂಟಾಗಿದೆ। ದೂಧಗಂಗಾ ನದಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಇದ್ದರೂ ಸಹ ಪರದಾಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ। ಆದ್ದರಿಂದ ಈ ಬಗ್ಗೆ ತಕ್ಷಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಸದರಿ ಹೊಂಡೆ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಸಂಪರ್ಕ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಸಿ ಸಹಕಾರ ನೀಡಬೇಕೆಂದು ಈ ಮೂಲಕ ವಿನಂತಿಸುತ್ತೇನೆ। ಸರ್, ಈಗ ಮೊನ್ನೆ 24 ತಾರೀಕಿಗೆ ಮೊನ್ನೆ 24 ತಾರೀಕಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಳೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಚಂಡಮಾರುತ ಥರ ಆಗಿದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಮತ್ತು ಸದಲಗಿ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಹೈಯೆಸ್ಟ್ TCಗಳು ಮತ್ತು ಕಂಬಗಳು ಮುರಿದು ಬಿದ್ದಾವೆ। ಈಗ ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ಏನು ಕಂಬ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಾವೆ, ಚಲೋ ಇರೋ ಕಂಬಗಳನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಸರಿ ಮಾಡಿ ಲೈನ್ಗಳನ್ನು ಒಂದು 50% ನಾನು ಕ್ಲೇಮ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ। ಇನ್ನೊಂದು 50% ಕೆಲಸ ಪೆಂಡಿಂಗ್ ಉಳಿದಿದೆ। ನಾವು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕಚೇರಿಯಿಂದ ಕಂಬಗಳನ್ನು ಡ್ರಾ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಫುಲ್ ಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾಳೆ ಸಂಜೆ ತನಕ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ लाईन चालू व्यवस्था ಮಾಡ್ತಾರೆ। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।